पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे। पुंडलिका दिलावर करुणा करे विठ्ठले, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी। पुंडलिका दिलावर करुणा करे विठ्ठले। तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या। पुंडलिका दिलावर करुणा करे विठ्ठले। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा व पंढरीपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे। पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे। महाराज म्हणतात, जो मनुष्य पंढरीची नियमित वारी करतो तो मोक्षाचा अधिकारी आहे, त्याला मोक्ष मिळतो। तसा विचार केला तर एकूण 16 साधनांनी मोक्ष मिळतो। एकूण 16 साधनांनी मोक्ष मिळतो। कोणकोणती बरं ही साधनं? तर ही साधनं म्हणजे कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, अष्टांग योग झाली 4। मृत्यूसमयी रामनाम स्मरून प्राण त्यागणं तुम्हाला मुक्ती मिळते, 5 झाली। भगवान श्रीकृष्ण ज्यास कोपून मारतो त्या माणसाला मुक्ती मिळते, 6 झाली। काशीमध्ये गंगेच्या डोहात उडी मारून जीव दिला, मुक्ती मिळते, 7। गंगेच्या पात्रात कुठेही मरण आलं, मुक्ती मिळते, 8। हिमालय पर्वत चढला, मुक्ती मिळते, 9। ज्ञानेश्वरी वाचली, ऐकली, सांगितली या 3 गोष्टींनी मुक्ती मिळते, 9 3 12। ज्ञानेश्वरी सांगणाऱ्या माणसासोबत फिरलं तर त्या फिरणाऱ्या माणसाला मुक्ती मिळते, 13। पांडुरंगाच्या मंदिराचा कळस पाहिला तर मोक्ष मिळतो, 14। परद्रव्य परनारीपासून दूर राहिलं तर मोक्ष मिळतो, 15। आणि पंढरीची नियमित वारी केली तर मोक्ष मिळतो, 16। अशी एकूण 16 साधनं आहेत की ज्या साधनानं मुक्ती मिळते। आपण याची प्रमाण देऊ, पुरावा देऊ। ही 16 साधनं मुक्ती देतात, या 16 साधनाची प्रमाण देऊया आपण। कर्मयोग, कर्मयोगाने मुक्ती मिळते। ज्ञानोबा बोलले, स्वकर्मे निष्कामता अनुसरले पार्था, ते कैवल्य पद तत्वता पातले जगी। कर्मयोगाने मुक्ती मिळते। ज्ञानयोग, ज्ञानयोगू म्हणजे तो सांखी अनुष्ठीजे, जेत ओळखी सवे पाविजे तद्रूपता। ज्ञानयोगाने मुक्ती मिळते। भक्तियोग, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, नामाने मोक्ष मिळतो। नामे 3 लोक उद्धरती, ज्ञानोबा राय।
भक्ती योगानं मुक्ती मिळते, अष्टांग योगानं मुक्ती मिळते. मरण समयी रामनाम स्मरून जर प्राण त्यागला तर माणसाला मुक्ती मिळते. नरबरा लिहितायत, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुआ. मरण समयी रामनाम स्मरून जर प्राण त्यागला तर माणसाला मुक्ती मिळते. भगवान श्रीकृष्ण ज्यास कोपून मारतो त्यास मुक्ती मिळते. श्रीकृष्ण कोपोनी ज्याशी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. मग प्रेमाने उपदेशू करी तो कैशाने पावे. भगवान कृष्ण कोपून ज्यास मारतो त्यास मुक्ती मिळते. काशीला गंगेच्या डोहात उडी मारून जीव दिला तर मोक्ष मिळतो. नरवारा लिहितात, मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचावे लागे शरीर ती एगावी. गंगेची लांबी एकूण 2500 किलोमीटर आहे. या गंगेच्या पात्रात कुठेही मरण आलं, गंगेच्या पात्रात कुठेही मरण आलं तर तुम्हाला मुक्ती मिळते. नरवारा साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत, शुचित्वे शुची गांग होय, शुचित्वे शुची गांग होय, आणि पापताप ही जाय, परी ते तर आहे बुडणे एक. गंगेच्या पात्रात कुठेही मरण आलं माणसाला मुक्ती मिळते. हिमालय पर्वत चढलं तर मुक्ती मिळते. नरवारा लिहितात, हिमवंतू दोषू काय, परी जीविताची हानी होय, तैसे शुचित्व नव्हे सज्जनाचे. हिमालय पर्वत चढल्याने मुक्ती मिळते. ज्ञानेश्वरी ऐका, सांगा, वाचा, फळ एकच मुक्ती. श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्षार होते, जसा समर्थ दाता कवनाते नास्ती न मने. ज्ञानेश्वरी ऐका, वाचा, सांगा किंवा व्यासपीठावर बसून तिचं वक्तव्य करा. या सगळ्या गोष्टीचं एकच फळ आणि ती आहे मुक्ती. श्रवणे पाठे अर्थे गीता निधी मोक्षार होते, जसा समर्थ दाता कवनाते नास्ती न मने. अर्थात ज्ञानेश्वरी वाचल्यानं मुक्ती मिळते, ज्ञानेश्वरी ऐकल्यानं मुक्ती मिळते, ज्ञानेश्वरी सांगितल्यानं मुक्ती मिळते. या तिन्ही साधनांना मुक्ती मिळते. 9-3-12 झाली, 9-3-12 साधनं झाली. जो ज्ञानेश्वरी सांगतो त्या वक्त्यासोबत नुसतं फिरलं ज्ञानेश्वरी सांगणाऱ्या तरी मोक्ष मिळतो त्या फिरणाऱ्या माणसाला. धनबारा लिहित आहेत, गीतेचा पाठू जो जाणे का तयाच्याने सांगातीपणे, गीता लिहून वाहने पुस्तक मिशे. ऐशाशा मिसकटा संसाराच्या चोहटा, गबादी घातली चोखटा मोक्ष सुखाची. जो ज्ञानेश्वरी सांगतो त्या माणसासोबत नुसतं फिरलं तर त्या सोबत फिरणाऱ्या माणसाला मोक्ष मिळतो. याच्यापेक्षा मोक्ष अजून काय सोपा करायचा. नरबराने अक्षरशः चवट्यावर आणून मांडलाय मोक्ष. याला लुटा म्हणले, पण आम्ही अभागे या ज्ञानेश्वरीकडे डुंकून पाहायला तयार नाहीत. बघा माऊली काय म्हणतात, गीतेचा पाठू जो जाणे का तयाच्याने सांगातीपणे, गीता लिहून वाहने पुस्तक मिसे. ऐशाशा मिसकटा संसाराच्या चोहटा, गबादी घातली चोखटा मोक्ष सुखाची. जो ज्ञानेश्वरी सांगणारा महाराज आहे त्याच्यासोबत नुसतं फिरा किंवा ज्ञानेश्वरी कागदावर लिहून पुस्तकाच्या रूपाने खिशात वागवा, या दोन्ही गोष्टींनी तुम्हाला मोक्ष मिळेल. इतका मोक्ष सोपा केलाय. अक्षरशः ज्ञानोबारांनी मोक्ष चव्हाट्यावर आणून मांडलाय. पांडुरंगाच्या मंदिराचा कळस पाहिला तर तुम्हाला मोक्ष मिळतो. तुकोबा लिहित आहेत, तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ नाश अहंकाराचा. परद्रव्य परणारीपासून दूर राहिलं तर मोक्ष मिळतो. तुकोबा साक्ष देतात, साधने तरी हीच दोन्ही, जो कोणी साधील परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. तुम्ही परद्रव्य परणारीपासून दूर राहिले तर फायदा काय होतो. देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा, तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा. तुम्ही परद्रव्य परणारीपासून दूर राहिले तर देव संपत्ती आणि भाग्य घेऊन घरात येतो. एवढंच नाही, घरातून तुमच्या हृदयात प्रवेश करतो आणि देव हृदयात राहायला आला, ही मुक्तीच असते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊन गोपाळ राहत येते.
ज्या चित्तात गोपाळ कृष्ण राहतो तो मनुष्य मुक्त असतो. म्हणून परद्रव्य प्रणालीपासून दूर राहा, तुम्हाला मुक्ती मिळेल. आणि शेवटचं 16वं साधन आहे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. आजचा अभंग मला तुम्हाला इथं आणायचे. आजचा प्रस्तुत अभंग पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. तुम्ही जर पंढरीची नियमित वारी केली तर तुम्ही मोक्षाचे अधिकारी बनता. तुम्हाला एक ना एक दिवस मुक्ती जरूर मिळते. अशी ही एकूण 16 साधनं आहेत की ज्या 16 साधनानं तुम्हाला मुक्ती मिळते. एखादं दुसरं साधन अजून कमी जास्त असू शकतं, पण माझ्या अभ्यासात पाहण्यात जी साधनं आली ती ही 16 साधनं आहेत की ज्या 16 साधनानं तुम्हाला मुक्ती मिळते. आणि या 16 पैकी आपला आज ज्या साधनाशी संबंध आहे ते साधन आहे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. तुम्ही जर पंढरीची वारी नियमित केली तर तुम्हाला मोक्ष मिळतो. तुम्ही मोक्षाचे अधिकारी बनता. आता पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. अधिकार या शब्दाचा अर्थ होतो हक. तुम्ही हकदार झाले. हक्क. तुम्ही मोक्षाचे हकदार झाले. मोक्षाला तुम्ही इलिजिबल झाले. मोक्षाला तुम्ही पात्र झाले. पंढरीची वारी सुरू केली लगेच तुम्हाला मोक्ष मिळाला असं नाहीये. तुम्ही पंढरीची वारी नियमित करतायत तर तुम्ही मोक्ष मिळण्यासाठी इलिजिबल झाले, पात्र झाले. तुम्हाला एक ना एक दिवस मोक्ष जरूर मिळेल. म्हणून अधिकार शब्द सुचवतो तुम्ही मोक्षासाठी पात्र आहात. तात्काळ मोक्ष मिळेलच असं नाही, पण कालांतराने काही दिवसांनी तुम्हाला जरूर मोक्ष मिळेल. तुम्ही मोक्षासाठी पात्र आहात, इलिजिबल आहात. मोक्षाचे आता हकदार झाले. भविष्यात कधी ना कधी तो मिळेलच. म्हणून अधिकार शब्दाचा अर्थ असा घेऊ नये की पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीची वारी केली की मोक्ष मिळालाच असा अर्थ घेऊ नका. मिळतो, मिळणारच आहे, पण अधिकारी शब्द सुचवतो तुम्ही पात्र आहात. मोक्षासाठी पात्र आहात, इलिजिबल आहात. आज ना उद्या कधी ना कधी मिळेल. जरी इमिजिएट नाही मिळाला तर भविष्यात कधी ना कधी मिळेल. म्हणून अधिकार शब्द म्हणजे पात्रता, हकदार, इलिजिबल. जसं MBBSला नंबर लागण्यासाठी थिअरीमध्ये किमान 50% मार्क्स मिळवावे लागतात. म्हणजे तुम्ही MBBSला लागण्यासाठी इलिजिबल आहात, पात्र आहात. तुम्हाला थिअरीमध्ये 50च्या खाली मार्क आहेत, 45, 46, 47% असे, तर तुम्ही MBBSला पात्र नाहीयेत, इलिजिबल नाहीयेत. भले सायन्सच्या ग्रुपला भरपूर मार्क आहेत, पण थिअरीमध्ये टोटल मार्कात 50%पेक्षा ॲव्हरेज कमी आलं तर तुम्ही इलिजिबल नाही, तुम्हाला नंबर लावता येत नाही, लागत नाही. थिअरीमध्ये 50% असावेत आणि सायन्सच्या ग्रुपमध्ये तर हवे तेवढे असावेतच, पण थिअरीमध्ये किमान 50% असावेत. म्हणजे तुम्ही MBBSला लागायला पात्र आहात, इलिजिबल आहात. तसं तुम्ही पंढरीची वारी सुरू केली आहे, आता तुम्ही मोक्ष मिळायला इलिजिबल आहात, पात्र आहात. तो भविष्यात मिळायचा तेव्हा मिळेल, पण तुम्ही पात्र आहात. 50% मार्क आहेत सायन्सला, थिअरीमध्ये. तुम्ही MBBSला लागायला पात्र आहात. पुढे ग्रुपमध्ये भरपूर मार्क असतील तर लागताल, नसतील तर लागायचं नाहीत. पण वारीही तुम्ही योग्य रीतीने केली, नियमित केली, तर तुम्ही आता पात्र आहात. भविष्यात तुम्हाला कधी ना कधी मोक्ष जरूर मिळेल. म्हणून अधिकारी शब्द इलिजिबल म्हणून घ्यावा, पात्रता म्हणून घ्यावा, हकदार म्हणून घ्यावा. तात्काळ मोक्ष मिळालाच असा अर्थ घेऊ नये. तुम्ही पात्र झालात मोक्षासाठी, इलिजिबल झालात, तो भविष्यात मिळेल. आणि म्हणून पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. अर्थात तुम्ही मोक्ष मिळायला पात्र आहेत, इलिजिबल आहेत, जर वारी नियमित केली तर. आता गंमत अशी आहे, इथे काही शंका कुशंका उभ्या राहतात की मोक्ष मिळण्यासाठी तुम्हाला आत्मज्ञान व्हावं लागतं. ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारोनी. ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारोनी.
आत्मज्ञान झाल्याशिवाय तुम्हाला मुक्ती मिळत नाही असं तुकोबाराच म्हणतात. ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारोनी. आत्मज्ञानाशिवाय मुक्ती नाही असं म्हणणारे तुकोबार आहे. नुसत्या पंढरीच्या वारीने तुम्हाला मोक्ष मिळतो असं कसं म्हणू शकतात? पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. इथंच अभंगाचं खरं गूढ चिंतन आहे. नाथ महाराज म्हणतात, संताविन प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. संत कृपेशिवाय आत्मज्ञानाशिवाय मुक्ती मिळत नाही हा वेदाचा सिद्धांत आहे, शास्त्र सिद्धांत आहे. मग आत्मज्ञानाशिवाय संत कृपेशिवाय मोक्ष मिळत नाही आणि मग इथं नुसतं पंढरीची वारी केल्याने मोक्ष मिळतो असा दावा तुकोबार कसा करतात? या शंकेचं आम्हाला निरसन करावं लागेल आणि हा अभंगाचा मूळ गाव आहे. आता बघा विचारसागर काय सांगतो की ज्याचे मल आणि विक्षेप गेलेत आणि ज्याच्याजवळ फक्त अज्ञानाचं आवरण शिल्लक आहे, त्याच्या अंतकरणात फक्त अज्ञानाचं आवरण शिल्लक आहे आणि जो साधन चतुष्टायुक्त आहे तो वेदांताचा किंवा मोक्षाचा अधिकारी आहे. मल म्हणजे पापवासना. तुमच्या अंतकरणामध्ये पाप करण्याची वासना शिल्लक आहे म्हणजे तुमच्या अंतकरणात मल आहे असा निश्चय होतो. निषिद्ध कर्म करण्याची ओढ आहे. हे निषिद्ध कर्म करण्याची ओढ सुचवते की तुमच्या अंतकरणात मल आहे, पाप आहे, पाप करण्याची वासना शिल्लक आहे. तुमचं मन चित्त चंचल आहे. याहून सिद्ध होतं की तुमच्या अंतकरणात अजून विक्षेप आहे आणि मी देह आणि देह संबंधीने माझं, जगात सत्य मी देह आणि देह संबंधीने माझं असा बुद्धीचा निश्चय, असं जर तुमच्या अंतकरणात शिल्लक असेल तर तुमच्याजवळ अजून अज्ञानाचं आवरण आहे हे सिद्ध होतं. मग गतजन्मातील निष्काम कर्मयोग किंवा या जन्मातील निष्काम कर्मयोग यांनी तुमचा मल जातो आणि अंतकरणाची शुद्धी होते. निष्काम कर्मानं अंतकरणाची शुद्धी होते. ज्ञानोबराची साक्ष देत आहेत, मनशुद्धीचे मार्गी विजयी व्हावे वेगी, तिने कर्मे सबळा लागी अळसू न कीजे. तीर्थे बाह्य मळू शाळे कर्मे अभ्यंतर उजळे, ये तीर्थे जान निर्मळे सत्कर्माची. तुम्हाला अंतकरणाची शुद्धी करायची आहे तर निष्काम कर्मयोग तुमच्या अंतकरणाची शुद्धी करतो. हरिनामही करतं, पण वेदांत शास्त्र सांगतंय की निष्काम कर्मयोगाने गतजन्मातील किंवा या जन्मातील निष्काम कर्मयोगाने तुम्ही तुमचा मल घातलाय, अंतकरणाची शुद्धी केली आहे. गतजन्मातील नामस्मरणाने किंवा या जन्मातील नामस्मरणाने तुम्ही तुमच्या चित्ताचा विक्षेप घातलाय आणि तुमचं चित्त स्थिरावले, मन स्थिरावले. आता तुमच्यापाशी फक्त अज्ञानाचं आवरण उरलंय आणि हे अज्ञानाचं आवरण ज्ञानानं जातं, आत्मज्ञानानं जातं. तुमचा मल गेलाय, विक्षेप गेलाय, तुमच्यापाशी फक्त अज्ञानाचं आवरण आहे. त्यासाठी आत्मज्ञान होणं आवश्यक आहे आणि हे आत्मज्ञान मिळण्यासाठी तुम्ही साधन चतुष्टायुक्त असणं आवश्यक आहे. आणि साधन चतुष्टायुक्त असणं म्हणजे तुमच्याजवळ 4 गोष्टी असणं आवश्यक आहेत आणि त्या 4 गोष्टी म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व. तुमच्यापाशी विवेक असावा. विवेक म्हणजे
फक्त परमात्मा अविनाशी आहे, बाकी सगळं जगत नाशिवंत आहे. आणि या जगाचा एक भाग मी आहे, म्हणून मीच नाशिवंत आहे. अर्थात आपल्याला या संसाराची अनित्यता कळावी, आपल्या देहाची अनित्यता कळावी. एक दिवस मी मरणार आहे. जगत अनित्य, तसे संसाराया समजता जाणीजे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. जगत अनित्य आहे आणि या जगताचा मी एक हिस्सा आहे, म्हणून मी अनित्य आहे. अर्थात आपल्या जीवनाची, आपल्या शरीराची अनित्यता आपल्याला कळणं हा विवेक असतो. मी मरकाय, मी एक दिवस मरणार आहे, हे सारखं डोक्यात घोळावं हा विवेक असतो. मी देह नसून आत्मा आहे. आत्मा अविनाशी आहे, विश्वव्यापी आहे, आणि तो विश्वव्यापी अविनाशी आत्मा मी आहे. मी मरका देह नाही, मी आत्मा आहे. आत्मा विश्वव्यापी आहे, मीही विश्वव्यापी आहे. हा आत्मबोध असतो. आणि हा आत्मबोध होण्यासाठी देहाची नश्वरता कळावी लागते. आणि म्हणून परमात्मा अविनाशी आहे, जगत नाशिवंत आहे, आणि त्या जगाचा मी हिस्सा आहे, म्हणून मी नाशिवंत आहे, असा बुद्धीचा निश्चय म्हणजेच विवेक जागृती. आणि अशी विवेक जागृती झाली तरच तुम्हाला वैराग्याची प्राप्ती होते, अन्यथा नाही. तेच ज्ञानोबा बोलले. आता तसे संसार या समजता जाणीजे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे. जगत अनित्य, मी जगताचा अंश म्हणून मी अनित्य आहे. जगत मरकय, मी जगताचा अंश म्हणून मी मरकाय. मी मरणार आहे, मी मरणार आहे, मरणार आहे, असं बुद्धीवर ठसा पडणं, अशी खात्री होणं, ही विवेक जागृती आहे. आणि आपल्या मृत्यूचं स्मरण आपल्याला सातत्यानं होत राहिलं तर मनुष्य या देहावर उदास होतो आणि त्याच्या जीवनात तात्काळ वैराग्य येतं. आणि या वैराग्याला काठीने जरी हाकललं तरी ते जात नाही, ते लंडासारखं तुमच्या पाठीमागे लागतं. आणि या वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. विवेकातून वैराग्याची प्राप्ती होते आणि वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. म्हणून समाधी षटकामध्ये पुढे 6 गोष्टी येतात. विवेक, वैराग्य आणि पुढे समाधी षटक. या समाधी षटकामध्ये 6 गोष्टी येतात. कोणत्या कोणत्या? शम, दम, श्रद्धा, उपरती, समाधान आणि तितिक्षा. या प्रत्येक गोष्टी एकमेकाला पूरक आहेत. पहिल्यातून दुसऱ्याची उत्पत्ती होते. विवेकातून वैराग्य, वैराग्यातून समाधी षटक, त्यातून मुमुक्षुत्व. शम म्हणजे अंतःकरण निग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह, विषयाचा त्याग, समाधान म्हणजे चित्ताची एकाग्रता, चित्ताची एक अविचल अवस्था, चित्ताची कायमची आत्मस्वरूपी स्थिरता म्हणजे समाधान. उपरती ग्रह, पुत्र, दारा आणि संपत्ती यांचा विधीपूर्वक त्याग. यांचा विधीपूर्वक त्याग अर्थात हा एक प्रकारे संन्यासच आहे. उपरमाला उपरती किंवा संन्यासही म्हणतायत. आणि पुढे आहे तितिक्षा म्हणजे थंडी, गरमी, भूक, तहान, रोगराई या सर्व गोष्टी तुम्हाला दुःख देतात. ते या गोष्टींनी दिलेलं दुःख कष्टा वाचून सहन करणे, बिनबोबाट सहन करणे. जीवनात काही दुःख येऊ, कशाने येऊ, ते बिनबोबाट सहन करणे. बिनबोबाट सहन करणे ही तितिक्षा असते. आणि या समाधी षटकानंतर येतं मुमुक्षुत्व. संसार बंधन जाऊन आत्मस्वरूपाची ओळख पटणं, आत्मस्वरूपात विलीन होणं हा मोक्ष असतो. आणि या मोक्षाची तीव्र इच्छा म्हणजे मुमुक्षुत्व. या 4 गोष्टीने विवेक,
वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या चारही गोष्टीने, या चारही साधनानं तुम्हाला आत्मज्ञान होतं आणि तुम्हाला मुक्ती लाभते. आता विचार करा, मी एवढ्या करता बोललो, हे साधन चतुष्टय बोलण्याचा उद्देश एवढा होता की साधन चतुष्टय किती कष्टदायी आहे. ही उपरती घ्या. उपरम म्हणजे एक प्रकारचा संन्यास. ज्ञानयोगासारखा हा संन्यास आहे. या ज्ञानयोगाबद्दल, उपरतीबद्दल बोलताना ज्ञानोबा लिहित आहेत, पाय पा लोहाचे चणे बोचरिया पडे खाणे. म्हातारा माणूस आहे, बोचरा आहे, दात नाहीत तोंडात, आणि त्याला हरभरे खायला दिलेत. ते आपले नेहमीचे शेतातले हरभरे नाही, लोखंडाचे हरभरे. पाय पा लोहाचे चणे बोचरिया पडे खाणे. म्हाताऱ्या बोचऱ्या माणसाला लोखंडाचे हरभरे खायला दिलेत, ते चावताना त्याला जेवढं कष्ट पडेल तितकं कष्ट या उपरती संन्यासामध्ये किंवा ज्ञानयोगामध्ये आहे. शीत ओढावे उष्ण पांघरावे, वृष्टीचे असावे घरात. थंडी वाढली, थंडीच पांघरायची. गरमी व्हायला लागली, उन्हच पांघरायचं. पाऊस लागायला लागला, पावसाच्या घरात राहायचं. है ना गंमत? शीत ओढावे उष्ण पांघरावे, वृष्टीचे असावे घरात. किती कमालीचं कष्ट आहे. तहाने तहानच पियावी, भुकेल्या भुकच खावी, अवरात्र वावी मवा वारा. तहान लागली तहान प्यायची, भूक लागली भूकच खायची, नुसता वारा भसकायचा. महेंद्रादी पदे करिता ती वाट वदे, रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडवणी ठाती. हे नाना प्रकारचे संकट आहेत, नाना प्रकारचं दुःख आहे या ज्ञानयोगात, या उपरतीमध्ये, या संन्यासामध्ये. विवेक आहे, वैराग्य आहे. वैराग्य म्हणजे काय? उठलेने वैराग्य हा तिन्ही, उठलेने वैराग्य जेणे हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे, जसे वमुनी असून आत्ताची गेले. उठलेने वैराग्य जेणे हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे, जसे वमुनी असून आत्ताची गेले. त्रैलोक्यातली संपत्ती पायावर लोळते, भोग उपलब्ध आहेत, पण तरी ते भोग कुत्र्याच्या उलटीसारखे तुच्छ वाटावेत. हे वैराग्य असतं. ये लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाची इच्छा म्हणजे वैराग्य. काही नको देव, आता फक्त तू पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. धनजन माता पिता काही नको देव, आता तू पाहिजे. एका हरिनामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणं हे वैराग्य असतं. पूर्णतः विषयाचा त्याग केलेला असतो. धडाडीत लोहरसी न घालवे उडी जैसी, का न करवे उशी अजगराची. धडाडीत लोहरसी न घालवे उडी जैसी, का न करवे उशी अजगराची. पार्था तेने पाडे जाय विषय वार्ता ना आवडे, निधी इंद्रियाचे तोंडे काहीच जाऊ. याला वैराग्य म्हणतात. उकळत्या लोखंडाच्या रसात कुणाला उडी मारा वाटते? नाही. अजगराची उशी करावी वाटते? नाही, ती गिळून टाकील. जशी अजगराची उशी करावी वाटत नाही, उकळत्या लोखंडाच्या रसात उडी मारावी वाटत नाही, तसं ज्याला विषय वार्ता आवडत नाही, हे कानाने ऐकावं सुद्धा वाटत नाही. काय तर अजगराची उशी करावी, उकळत्या लोखंडाच्या रसात उडी मारावी, हे कानाने ऐकावं सुद्धा वाटत नाही. करायचं लांब राहिलं, कानाने ऐकावं सुद्धा वाटत नाही. तसं ज्याला कानाने विषय वार्ता ऐकणे सुद्धा आवडत नाही, कानाने विषय वार्ता ऐकणं सुद्धा आवडत नाही, इतका विषयाचा त्याग केलेला असतो, इंद्रियाचा आणि विषयाचा संबंध तोडलेला असतो, ते वैराग्य असते. तात्पर्य ज्याला काही आवडत नाही, सगळे त्रैलोक्यातील भोग अनुकूल आहेत, पण ते कुत्र्याच्या उलटीसारखे तुच्छ वाटतायत. आता काही नको देवा, तू हवंय, हे वैराग्य असते. हे महाकठीण आहे. विवेक वैराग्य महाकठीण आहे. समाधी षटक महाकठीण आहे. मुमुक्षत्व महाकठीण आहे. आणि ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, समाधी षटक आहे, मुमुक्षत्व आहे, त्याला आत्मज्ञान होतं, तो मुक्त होतो. तात्पर्य मला हे सांगायचं की मुक्ती मिळवायला किती महान परिश्रम घ्यावे लागतात तेव्हा मुक्ती मिळते. इतकी मुक्ती अवघड आहे, आणि ती मुक्ती सहज पंढरीची वारी केल्याने मिळते, हा दावा तुकोबाराय करतायत. हे समीकरण कसं जुळावं? मुख्य चिंतन इथं येतं.
विचारसागर सांगतो किंवा संत सांगतात, तुकोबाराज बोलतायत की ज्ञानेविना प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. ज्ञानेविना मोक्ष, संताविना प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारून. ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत. ज्ञानाशिवाय मुक्ती नाहीये आणि ज्ञान संताशिवाय नाहीये. आणि संत जगात सगळ्यात दुर्मिळ आहेत. बहु अवघड आहे संत भेटी, तो महात्मा धनुधरा दुर्लभवती. जगात सगळ्यात दुर्मिळ काय तर संत आहेत. संत भेटीशिवाय आत्मज्ञान नाही, आत्मज्ञानाशिवाय मुक्ती नाही. हे विचारसागर सांगतोय, तुकोबाराय नाथ महाराजही सांगतायत, इतकी अवघड मुक्ती, इतकी अवघड मुक्ती जी ज्ञानाशिवाय मिळत नाही. ती मुक्ती नुसत्या पंढरीच्या वारीने मिळते असा दावा तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. आणि महाराज लिहितायत की पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. महाराज म्हणतात, बाबांनो मी तुम्हाला वचन देतो. तुकोबाराय म्हणतात, मी तुम्हाला वचन देतो काय, की तुम्ही पंढरीची वारी नियमित करा. नुसत्या पंढरीच्या वारीने तुम्ही मोक्षाचे अधिकारी बनाल आणि भविष्यात एक ना एक दिवस जरूर मोक्ष मिळवाल. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीची वारी नियमित करा, तुम्ही मोक्षाला पात्र ठराल, मोक्षाचे हकदार बनाल, मोक्षासाठी इलिजिबल बनाल. भविष्यात कधी ना कधी तुम्हाला मोक्ष जरूर मिळेल. हा माझा दावा आहे. आणि तुकोबाराय लिहित आहेत की पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. आता पंढरीच्या वारीनं मोक्ष मिळतो, जो अतिशय अतिशय याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासही अमुक ग्रंथ केले. ज्या मोक्षासाठी जीवाचा आटापिटा करावा लागतो, जीवाचं रान करावं लागतं. या जगात सगळ्यात दुर्मिळ काय तर मोक्ष आहे. तो आत्मज्ञानाशिवाय मिळत नाही, आत्मज्ञान संताशिवाय नाही, संत अतिदुर्मिळ. इतका अवघड मोक्ष इतक्या सहज आणि सोप्या गोष्टीने मिळतो. कोणत्या? पंढरीची वारी केल्यानं. हे कसं शक्य होतं, यावर चिंतन मांडणं जरुरी आहे की पंढरीची नियमित वारी केल्यानं मोक्ष कसा मिळतो. इतका अवघड मोक्ष नुसत्या पंढरीच्या वारीने कसा मिळतो. आता पंढरीची वारी महिनेवारी, आषाढी आहे, कार्तिकी आहे, कुठलीही वारी असो, कुठल्याही तीर्थाला जाणं असो, ही तीर्थयात्रा किंवा पंढरीची वारी कशी करावी. नाथ महाराज भागवतात लिहित आहेत की तुम्ही पंढरीच्या वारीला चालले किंवा कुठल्याही तीर्थक्षेत्राला चालले. उदाहरणार्थ तुम्ही पंढरीच्या वारीला चाललेत, हातात पिशवी घेतली आणि घरातून पहिलं पाऊल उचललं की राम म्हणावं. मी काय बोलतोय, पंढरीची वारी कशी करावी किंवा कुठल्याही तीर्थक्षेत्राला कसं जावं. आजचा विषय पंढरीची वारी. पंढरीची वारी कशी करावी. नाथ महाराज सांगतात, तुम्ही हातात पिशवी घेतली आणि वारीला जाण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने तोंड फिरवलं आणि घरातून पहिलं पाऊल उचललं, बाहेर टाकलं, त्या पहिल्या पावलाला राम म्हणावं. तिथून पुढे पंढरपूरला जाईपर्यंत राम राम म्हणत जावं सातत्याने. पंढरपुरातही राम राम म्हणावं, पांडुरंगाचं दर्शन घेताना राम राम म्हणावं, गाडी पकडताना राम राम म्हणावं, गाडीतही येताना राम राम म्हणावं, पिशवी टेकावी आणि स्थिर व्हावं. याचा अर्थ आता रामराम विसरावं, रामनाम विसरावं असं नाही, पुढे रामनाम चालू ठेवायचं. पण नाथ महाराज सांगतात की रामनाम घेत घेत जा आणि रामनाम घेत घेत या, ती वारी सफल असते. वारीला जाताना, पंढरीच्या वारीला जाताना रामराम म्हणत जा आणि रामराम म्हणत या, ती खरी वारी आणि ती सफल वारी. दानवरावी याला पुष्टी देत आहेत. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नीट ऐका, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही त्रिवेणी संगम, माधव प्रयाग किंवा अन्यान्य कुठल्याही तीर्थाला जा, पण त्या तीर्थाला जाताना तुम्ही रामराम म्हणत जात नसाल आणि रामराम म्हणत येत नसाल तर ती वारी व्यर्थ आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. व्यर्थ आहे. वारीला चाललायत आणि देवाचं नाव घेत नाहीत, जाताना येता नाही.
ती वारी व्यर्थ आहे, त्याचा लाभ तुम्हाला होत नाही. आणि इथेच आम्ही चुकतो. आम्ही तीर्थाला जातोय, 4 धाम करतोय, पंढरपूरची वारी करतोय, पण जाताना गाडीत नुसती सिनेमाची गाणी ऐकतो, वाचाळ गप्पा आणतो, हे खेख्या करून दाताड काढतो. नुसत्या गप्पा असतात गाडीत, नुसत्या गप्पा. ही वारी सफल होत नाही. ज्ञानोबा म्हणतात तरी ते व्यर्थ. तुम्ही पंढरपूरला गेले किंवा कुठल्याही तीर्थाला गेले आणि मुखात देवाचं नाव नसेल तर ती वारी व्यर्थ आहे. त्या जाण्याला काही अर्थ नाही, त्यांनी तुम्हाला काही लाभ होत नाही, तुमची वारी व्यर्थ जाते. मग वारी कशी करा? तर हातात पिशवी घेतली आणि पंढरपूरच्या दिशेने तोंड फिरवलंय, घरातून पहिला पाऊल टाकला की राम म्हणा, पहिला पाऊल टाकला की राम म्हणा. राम राम म्हणत पंढरपूरला जा, पंढरपुरातही राम राम म्हणा, परत येतानाही राम राम म्हणत या. पांडुरंगाचं दर्शन घ्या, परत येतानाही राम राम म्हणत या. ती खरी वारी, ती सफल वारी. अशा प्रकारे जो वारी करतो, रामनाम घेत जातो, पंढरपुरात रामनाम घेतो, पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि राम राम म्हणत घरी येतो, अशा प्रकारे जो वारी करतो ती खरी वारी असते. आणि असा वारकरी मोक्षाचा अधिकारी असतो. असा वारकरी मोक्षाचा अधिकारी असतो. हनुमान महाराज म्हणतात पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. तुम्ही पंढरीची नियमित वारी करताय पण रामनाम घेत करत नाहीत, तुम्ही मोक्षाचे अधिकारी नाहीत. तुम्हाला संतांना ज्याप्रमाणे वारी करायला सांगितली तशीच वारी करावी लागेल. रामनाम घेत जा, रामनाम घेत या, ती वारी सफल होते. रामनाम घेत वारीला गेले नाही, जाताना नाही येतानाही रामनाम घेतलं नाही, वारी व्यर्थ होते, तुम्ही मोक्षाचे अधिकारी नसता. अखंड रामनाम घ्या जाताना येताना वारीला, तुम्ही मोक्षाचे हकदार बनता, मोक्षाला इलिजिबल बनता, पात्र बनता, मोक्षाचे अधिकारी बनता. भविष्यात एक ना एक दिवस तुम्हाला जरूर मोक्ष मिळतो. आणि म्हणून वारी ही हरिनाम घेत घेतच असावी. का बरं हरिनाम घेत घेत वारी केल्यानं काय फायदा होतो? नाथ महाराज म्हणतायत नामे होय विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. हरिनाम घेत घेत वारी करावी असा संतांचा हट्ट का? तर हरिनाम घेत घेत वारी केली तर हरिनामाने भगवंत ऋणी होतो. हरिनामानं तुमच्या जीवनात विवेक वैराग्य येतं. हरिनामानं तुमचं चित्त निर्मळ होतं. हरिनामानं तुम्हाला गुणातीत अवस्था येते. याच हरिनामानं तुम्हाला मुक्ती लाभते. नामे होय विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. तुम्ही हरिनाम घेत घेत वारी केली, तुम्हाला विवेक वैराग्याची प्राप्ती होते आणि वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदायोगी जीव होते. हरिनाम घेत घेत वारी केली, जीवनात विवेक वैराग्य येतं, वैराग्यानं देव भेटतो. हरिनाम घेत घेत वारी केली, चित्त निर्मळ होतं. निर्मळ चित्तात देव राहायला येतो. तू काय म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊन गोपाळ राहत येते. आणि चित्तात गोपाळ कृष्ण राहायला येणं ही मुक्ती असते. हरिनामानं गुणातीत अवस्था येते, तुम्ही निर्गुण बनता, निर्गुण अवस्था ही मुक्ती असते. आणि म्हणून हट्ट आहे की रामनाम घेत घेत वारी करा, जाताना राम राम येताना राम राम, ही सफल वारी आहे. का? तर रामनामानं नामे होय विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाथ महाराज. आणि म्हणून जो मनुष्य वारी करतो नियमित, महिन्याची वारी पंढरपूरची, आषाढी कार्तिकी करतो, पण रामनाम घेत करतो, तोच मोक्षाचा अधिकारी असतो, इतर दुसरा नाही. आणि म्हणून पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. तुकोबारांनी सोपं केलंय. तुकोबारा म्हणतात मी तुम्हाला शब्द देतो, वचन देतो, तुम्ही पंढरीची वारी करा, तुम्हाला मुक्ती मिळेल, तुम्ही मोक्षाचे अधिकारी व्हाल. पण कधी? वारीच्या नियमानं केली तर. वारीला जाताना येताना रामराम म्हणत वारी करावी, तुम्ही मोक्षाचे अधिकारी होता. का रामनाम घ्यावं?
नामे होईजे विरक्त, नामे निर्मळ होई चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश, हे फायदा होतात आणि या फायद्याने देव भेटतो. म्हणून रामनाम घेत वारी करायची. दुसरा उद्देशच नाही. वारीला जाताना चित्तात कुठलाही दुसरा विचार नसावा शिवाय रामनामाच्या, फक्त रामनाम. आम्ही वारीला जातो आणि पंढरपूरला गेल्यानंतर येताना मृदंग विकत आणतो, टाळं आणतो, विणा आणतो, अजून काही मुलं असतील तर खेळणे आणतो, काहीतरी खरेदी करतो. हे पांडुरंगाला मान्य नाही. या वस्तू खरेदी करायच्यात वेगळं जा, आडवारी जा आणि हे घेऊन या. वारीला गेलात तेव्हा या वस्तू विकत घेऊ नका. या वस्तूमध्ये चित्त तुमचं जाऊ देऊ नका. तुमचं चित्त फक्त हरिनामात बांधा. ती सफल वारी. सेना महाराज पंढरपूरची वारी करायची नेहमीच. एका वारीला सेना महाराज गेले, चंद्रभागेत स्नान केलं आणि स्नान करता करता सेना महाराजची एका पसरट अशा चपट्या दगडावर नजर पडली. गोल आकाराची सुंदरशी एक चिपरंग होती, चपटा पातळचा दगड. स्नान झालं, सेना महाराजांनी तो दगड उचलला आणि पिशवीत टाकला. बरं म्हणले, वस्तारा लावायला कामाला येईल. सेना महाराज डोई करायची, कटिंग हजामत वगैरे. वस्त्र लावायला कामाला येईल म्हणले, वस्त्राला धार येईल. दगड उचलला, पिशवीत टाकला. आता पांडुरंग अंतर्यामीच. सेना महाराज दर्शनला गेले, पांडुरंगापुढे उभे राहिले. दरवारीला सेना महाराजांना दर्शन घ्यावं, पांडुरंगानं मूर्तीतून बाहेर यावं, सेना महाराजसोबत बोलावं, हितगुज विचारावं, गप्पा गोष्टी कराव्यात. दर्शन झालं, पांडुरंगांना आशीर्वाद द्यावा, सेना महाराजांनी परत यावं. पण या बारीने सेना महाराज पांडुरंगापुढे गेले, दर्शन घेतलेत, हाक मारतायत, बोलतायत, तरी देव बोलनातच. मूर्तीतून बाहेर येणार किंवा मूर्तीतून बोलत असो, देव बोलनात. सेना महाराज म्हणले, देवा काय झालं, काय बिघडलंय? दरबारला बोलता भेटता, आज काय झालं, काय बोलनात? देव म्हणतात, सेना तू कशासाठी आलास? सेना तू कशासाठी आला? म्हणले, देवा तुमच्या दर्शनला आलोय, वारीला आलोय. नाही म्हणले, खोटं बोलतोयस. म्हणले, देवा खोटं बोलतोय? म्हणले, हो सेना तू खोटं बोलतोयस. म्हणले, कसं काय? तू माझ्या दर्शनला आला नाही, मग तू दगड न्यायला आलास, ती चिपरंग न्यायला आलास. सेना महाराज फिकेच पडले. म्हणले, देवा चुकलं म्हणले देवा. सेना महाराज घरी गेले, पण जाताना ती दगड टाकावना, तो दगड पिशवीत गेला. सेना महाराजसोबत तो दगड पिशवीत घरी गेला. घरी गेल्या पाहतायत ते दगड पिशवीत आलाय, ती चिपरंग. 4-8 दिवसांनी सेना महाराज पुन्हा पंढरपूरला आले. येताना तो दगड चंद्रभागेत टाकला आणि पुन्हा दर्शनला गेले पांडुरंगाच्या. दर्शन घेतलं. म्हणले, देवा बोला आता. पांडुरंग बोला ना. म्हणले, देवा टाकला ना दगड, बोला ना आता. आता काय झालंय, काय चुकलंय माझं? म्हणले, सेना तू कशाला आला? म्हणले, दर्शनला आलोय. म्हणले, साप चूक. कस काय? म्हणले, तू दर्शनला आला नाही, तू आज दगड टाकायला आलास. सेना महाराज पुन्हा हपकले. म्हणले, देवा काय करू आता? म्हणले, सेना मागच्या वेळेस आला, तू दगड घ्यायला आला, आज आला तू दगड टाकायला आलास. तू वारीला आला नाही, माझ्या भेटीला आला नाही. पांडुरंगाचं इतकं बारीक लक्ष आहे आमच्यावर. चंद्रभागेतला स्नान करताना दगड उचललाय, पुन्हा दुसऱ्या बरला दगड टाकला, हेही पांडुरंगाला सहन झालं नाही. याचा अर्थ वारी चित्त हरिनामात बांधूनच व्हावी. चित्त हरिनामात बांधूनच व्हावी. तुम्ही सारखं चित्त हरिनामात बांधावं आणि वारी करावी. ती सफल वारी असते. आणि असा जो वारी करतो तो मोक्षाचा अधिकारी असतो. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. आणि अशी हरिनाम घेत घेत चित्त हरिनामात बांधून जो वारी करतो त्याला विरक्ती लाभते. आणि जो पण विरक्ती नाहीये तो पण आत्मज्ञान तुमच्या अंतकरणात स्थिरावत नाही. विरक्ती वाचून काही या ज्ञानाशी तगनेची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. मोक्ष देईल ज्ञान येत किर नाही आण, परी ते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. आत्मज्ञान मुक्ती देईल, पण ते आत्मज्ञान स्थिरावण्यासाठी अंतकरणाची शुद्धी लागते. आणि अंतकरणाची शुद्धी म्हणजेच वैराग्य असते. पहिल्या ज्ञानोबा म्हणतात की आत्मज्ञान शुद्ध अंतकरणात स्थिरावतं
दुसऱ्या ओळीत म्हणतायत, विरक्ती वाचून काही या ज्ञानाशी तगण्याची नाही, हे विचारून ठाई ठेवले देवे. याचा अर्थ शुद्ध अंतकरण म्हणजेच विरक्त अंतकरण. मोक्ष दिल ज्ञान येत किर नाही आण, पर ते थारे आयुष्य मन शुद्ध व्हावे. लगेच पुढे विरक्ती वाचून काही या ज्ञानाशी तगण्याची नाही, हे विचारून ठाई ठेवले देवे. आत्मज्ञान शुद्ध मनात स्थिरावतं आणि पुढे लगेच विरक्त हा शब्द येतोय. याचा अर्थ शुद्ध मन म्हणजेच विरक्त मन. अर्थात विरक्त अंतकरणातच आत्मज्ञान स्थिरावतं, तुम्हाला मोक्ष लाभतो. आणि ही विरक्ती तुम्हाला निरंतर हरिनाम घेतल्याने लाभते. आणि म्हणून हा हट्ट आहे की नाम घेत वारी करा. का तर नामे होई जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. हरिनाम घेत घेत वारी करा. विवेक वैराग्य जागा होईल आणि वैराग्यानं देव भेटेल. वैराग्यानं तुम्हाला श्रीगुरु स्वतःहून शोधत येईल. फूल उमललं की भ्रमर जसा फुलाच्या सुगंधानं आपाप त्या फुलाकडे खेचल्या जातो, तसं तुमच्या जीवनात वैराग्याचं फूल उमललं, तुमच्या अंतकरणात वैराग्याचं फूल उमललं की सद्गुरू तुमच्याकडे आपोआप खेचला जातो. तुम्हाला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून मुक्त करतो. या गोष्टी आपोआप घडतात. तुम्ही फक्त वारीच्या पद्धतीने करा. अखंड हरिनाम घेत घेत वारी करा. या हरिनामानं तुम्हाला विवेक वैराग्याची प्राप्ती आणि वैराग्य जीवनात आलं रे आलं की श्रीगुरु तुम्हाला शोधत येतो. तुम्हाला श्रीगुरूला शोधायची गरज नाही, श्रीगुरु शोधत येतो. जीवनात वैराग्य आलं की आत्मज्ञान शोधत येतं, श्रीगुरु शोधत येतो. दरबारा साक्ष देत आहे. सस्य फळ पाकात निमालिया कर्मजात, आत्मज्ञान गिवंसित अपेसे. सस्य फळ पाकात निमालिया कर्मजात, आत्मज्ञान गिवंसित अपेसे. तुम्हाला आत्मज्ञान शोधत येतं, गुरु शोधत येतो. ऐशी कर्म साम्य दशा होय ते विदेशा, मग श्रीगुरु अपेसा भेटेची गा, अपेसा भेटेची गा. का येऊनी फळाचा गडू, पारुशले किळीची वाडू, श्रीगुरु भेटोनी करी पाडू, बुबुत सुजायचा. श्रीगुरु आत्मज्ञान या गोष्टी तुम्हाला शोधत येतात. तुम्ही सदशिष्य बना, अर्थात विरक्त शिष्य बना. सद्गुरु शोधत येतो, आत्मज्ञान शोधत येतं. तुम्हाला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्त करतो श्रीगुरु. तुम्हाला फक्त आत्मसुखाची गोडी असावी, बाकी काही नसावं. तुम्ही विरक्त असावं. आत्मज्ञान शोधत येतं. दानवरा जागोजाग साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत. आत्मसुखाच्या गोडिया विटेजो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जो मनाशी चाडानं सांगे, प्रकृतीचे केले नेगे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला, तया तेची गिवसित ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. बघा काय म्हणते माऊली. आत्मसुखाच्या गुडिया जो विटे सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जो इंद्रियाला मान देत नाही, ज्यांनी इंद्रिय आपल्या ताब्यात घेतलीत, ज्यांनी विषयाचा त्याग केलाय आणि ज्याला फक्त आत्मसुखच आवडतंय, भगवंतच आवडतोय, प्रकृतीने तयार केलेली एकही वस्तू तो हात लावित नाही, नुसतं हरिनामानं संतुष्ट झालाय, अशा माणसाला आत्मज्ञान शोधत येतं. अर्थात तुमच्याजवळ विवेक वैराग्य असेल तर आत्मज्ञान तुम्हाला शोधत येतं. त्या तेची गिवसित ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. म्हणून सदशिष्य बना. सद्गुरू शोधत येतो. आणि सदशिष्य बनणं म्हणजे अखंड हरिनाम घेत घेत वारी करणं. म्हणजे तुम्ही सदशिष्य बनले आणि अखंड हरिनाम घेत घेत वारी केली की या नामानं जीवनात विवेक वैराग्य येतं, अंतकरणाची शुद्धी होते, 3 गुण निघून जातात, तुम्ही निर्गुण बनता. सद्गुरू तुम्हाला शोधत येतो, आत्मज्ञान शोधत येतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्त करतो. तुम्ही आत्मस्वरूपात विलीन होता, देव होता, संत होता, मोक्षाचे हकदार होता. आणि म्हणून वारीच्या पद्धतीने करा. अर्थात अखंड हरिनाम घेत घेत वारी करा. फायदा काय होतो? ते मोक्षाचे अधिकारी होतात. ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीची वारी हरिनाम घेत घेत केली तर जीवनात विवेक वैराग्य येतं आणि विवेक वैराग्यानं देव भेटतो. हा एक पैलू झाला, हा एक मुद्दा झाला.
आणि दुसरी एक गोष्ट अशी की पंढरीची वारी नियमित केली, हरिनाम घेत घेत केली तर तुमचा अहंकार मरतो. आणि अहंकार मेला की तात्काळ तुम्ही देव होता. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. हे दोन पैलू समजून घ्या. अखंड हरिनाम घेत घेत वारी केली, फायदा काय झाला? जीवनात विवेक वैराग्य आलं, वैराग्यानं देव भेटला, तुम्हाला मुक्ती लाभली. हा एक फायदा. अखंड हरिनाम घेत घेत वारी केली, तुमचा अहंकार मरतो. आणि अहंकार जाणं हीच मुक्ती असते. अहंकार जाणं हीच मुक्ती असते. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मोक्षाची व्याख्या काय? या तिन्ही महासंतांना मोक्षाची केलेली व्याख्या सारखीच आहे. अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हीच मुक्ती असते. नीट आहे का? अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हीच मुक्ती आहे. अहंकार जाणं हीच मुक्ती आहे. तुकोबर आहे, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. नाथ महाराज, देहहंतेचे दृढपण, त्याची बद्धतेचे लक्षण, देहहंतेचे निरसन, मुक्तता जाण नावतया. देहांत धरून ठेवणं हे संसार बंधन आहे आणि देहांत जाणं ही मुक्ती आहे. देहांतेचे निरसन, मुक्तता जाण नावतया. देह अहंकार जाणं हीच मुक्ती आहे. नाथ महाराज धनवरा हे सांगतायत, तसे मन पण मुद्दल जाय मग अहम भावाधिक के आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभव येतो. तसे मन पण मुद्दल जाय मग अहम भावाधिक के आहे. मनच मुद्दल गेले मग मनात वास करणारा अहंकार कशाला शिल्लक राहील? जसं गरोदरबाई मिली तर तिच्या आतला गर्भ आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही. तसं मन मेलं की मनात वास करणारा अहंकार आपाप मरतो, त्याला वेगळं मारायची गरज नाही. तसे मन पण मुद्दल जाय मग अहम भावाधिक के आहे, म्हणून शरीराची ब्रह्म होय अनुभव येतो. मनच मुद्दल गेले रामनामामुळं तर मनात वास करणारा अहंकार जातो आणि अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं ही मुक्ती असते. आणि म्हणून अखंड रामनामाने अहंकार मरतो आणि अहंकार जाणं ही मुक्ती असते. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोदडी. कानोबार आहे, तुकोबाराचे बंधू. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोदडी. राम म्हटलं की काम क्रोध जातात, अभिमान जातो. अभिमान जाणं अर्थात अहंकार जाणं ही मुक्ती आहे. अहंकार असेल मनाचा मनपणा नाहीसा होणं हीच मुक्ती असते. आणि म्हणून अखंड रामनाम घेत घेत वारी केली तर रामनामामुळे तुमच्या जीवनात विवेक वैराग्य येतं, गुणातीत अवस्था येते, तुमचा अहंकार मरतो. आणि ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे आणि ज्याचा अहंकार मेलाय त्याला श्रीगुरु शोधत येतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करतो आणि तुम्हाला मुक्त करतो. मग यावेळेस श्रीगुरु जर उपलब्ध नसेल तर पांडुरंग परमात्मा स्वतः श्रीगुरु बनतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु. तुम्ही श्रीगुरूची काळजी करू नका, सद्गुरूची काळजी करू नका, तुम्ही सदशिष्य बना. पांडुरंग परमात्मा सद्गुरूचं रूप धरून येईल आणि तुम्हाला आत्मज्ञान देईल. म्हणून वारी अखंडित रामनाम घेत घेत केली तर जीवनात या रामनामामुळं विवेक वैराग्य येतं, अंतकरणाची शुद्धी होते, गुणातीत अवस्था येते, अहंकार जातो आणि एवढ्या गोष्टी जीवनात आल्या की सद्गुरू स्वतःहून येतो आणि तुम्हाला मुक्त करतो. आणि म्हणून वारी अखंड रामनाम घेत करायची. मग काय फायदा? तुम्ही मोक्षाचे अधिकारी बनता. ते अधिकारी मोक्षाचे, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. आता इथे थोडी गंमत अशी आहे की तुकोबारायच्या पंढरीपर अभंगामध्ये 2-3 अभंगामध्ये असे काही वचन आली आहेत. तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी तयाचे घरी यम नये. तुम्ही एवढं जर चरण वाचलं तर तुम्ही काय अर्थ काढता की तुका म्हणे जाय एक वेळा पंढरी तयाचे घरी यम नये. तुम्ही खडसावून सांगता छाती ठोकून प्रवचनात, कीर्तनात किंवा लोकात किंवा जे वाचतायत ते असा अर्थबोध घेत आहेत की तुकोबाराय म्हणतायत की बाबा तू एकदा पंढरपूरला जा, तुझ्या घरी यम येणार नाही, तुला पांडुरंग न्यायला मुक्ती मिळेल. असा अर्थ काढू नका. जरी महाराज असं म्हटले असले तर त्याच्या पाठीमागचे चरण अभ्यासा. महाराज काय म्हणतात? तुका म्हणे जा एक वेळा पंढरी तयाचे घरी यम नये. ढोबळ म्हणून लोक असा अर्थ काढतात की तुकाराम महाराज म्हणालेत की एक वेळा पंढरपूरला जा, तुझ्या घरी यम येणार नाही, पांडुरंग गेलं तुला मुक्त करेल. एकदा पंढरीला गेले तुम्ही मुक्त होता, पंढरी करून आले इकडे पाप केले तरी तुम्ही मुक्त होता. असं नाही. तुका म्हणे जा एक वेळा पंढरी तयाचे घरी यम नये. याचे आधीचं चरण ऐका. पंढरीशी कोणा नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. हे चरण अतिशय महत्वाचे. वाराणसी गया पाहिली द्वारका,
परी नये तुका पंढरीच्या. वाराणसी, गया, द्वारका, जगातली अन्य कुठलंही क्षेत्र, तीर्थक्षेत्र असो, जगातलं कुठलंही तीर्थ असो, ते पंढरीच्या तुलनेत उतरत नाही. पंढरी या तीर्थाचा बाप आहे. बाप तीर्थ पंढरी, भूवैकुंठ महिवरी. जगातलं सगळ्यात मोठं तीर्थ पंढरी आहे. वाराणसी, गया, पहिली द्वारका, परी नये तुका पंढरीच्या. ही सगळी तीर्थक्षेत्र पंढरीच्या तुलनेमध्ये हलकी आहेत, लहान आहेत. का? तर दुसऱ्या चरणात महाराज म्हणतायत की पंढरीशी कोणा नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. पंढरपुरात एक अशी प्रथा आहे की पंढरपूरला गेलेले वारकरी माणसं हे एकमेकाच्या पाया पडतात. ही प्रथा बहुतेक बाकीच्या इतर कुठल्याही तीर्थामध्ये नाहीये. आम्ही पंढरपूरला गेलो की प्रत्येकाला एकमेकाला माऊली म्हणून हाक मारतो आणि पाया पडतो. लात लागली, माऊली नीट चला, माऊली व्हा पुढं, माऊली व्हा मागं, माऊली चला, माऊली चला. धक्का बुक्का लागला तरी माऊली जपून चला. आणि प्रत्येक जण एकमेकाच्या पाया पडतो. आणि पाया पडल्याने माणसाचा अहंकार जातो, आणि ज्याचा अहंकार गेला तो मुक्त होतो किंवा मुक्त असतो. नरमरा बोलतात का फळली आता रुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा, तसे भूत मात्र असे का खाला होती ते. फळानं गच्च भरली फांदी, ती जमिनीकडे झुकते, जमिनीला प्रणाम करते. ज्या जमिनीवर उभे झाड, त्या फांदीला फळ आले झाडाच्या, फळानं गच्च भरली, ती फांदी जमिनीला प्रणाम करते, नम्र असते. तसे या फळानं भरलेल्या फांदीसारखं नम्र असा भूत मात्रा असे का खाला होती ते. प्रत्येक प्राणी मात्राला वाकून नमस्कार करा, त्यांच्या पायावर लोटांगण घाला, तुमचा अहंकार जातो. का फळली आता रुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा, तसे भूत मात्रा असे का खाला होती ते. फळानं भरलेली फांदी जशी जमिनीला नमस्कार करते, तसं प्रत्येक प्राणी मात्राला नमस्कार करा. नमिजे भूत जात देखील ऐसा स्वभावची तयाचा. संतांचा स्वभाव सांगतात ज्ञानोबा आहे, नमिजे भूत जात देखील ऐसा स्वभावची तयाचा. खरा जो आत्मज्ञानी संत आहे तो समोरच्या माणसाने आपल्या पाय पडा ही वाट पाहत नाही, तो पटकन त्याच्या पाय पडतो, समोरच्या पाय पडतो मोकळा होतो. का स्वभाव आहे, नमिजे भूत जात देखील ऐसा स्वभावची तयाचा. समोर कोणी येऊ, तो आलाय तो पांडुरंग आहे असं समजून पटकन त्याच्या पाय पडतात. हा संताचा स्वभाव आहे. पण आम्ही आजकाल कीर्तनकार समोरच्याने आमच्या पाय पडाव्याची वाट पाहतो, आणि पाय पडताना एक टंगडं पुढं करतो नसतो. असं नाहीये. लोकांनी आमच्या पाया पडावं याची वाट पाहू नका, आम्ही पटकन समोरच्या पाय पडावं. तुमच्या अंगातलं संतत्व दिसतं, अहंकार नाही सहत. समोरच्या पाया पडल्याने अहंकार जातो. आणि म्हणून नमिता मान अभिमान गळाले. समोरच्या पाया पडल्याने काय फायदा आहे बघा. नमिता मान अभिमान गळाले, म्हणून अवचिता ते मीची झाले. तुम्ही समोरच्या पाय पडलं की तुमचा मान अभिमान गळतो, अभिमान गळाला की तुम्ही तात्काळ देव होता. नमिता मान अभिमान गळाले, म्हणून अवचिता ते मीची झाले. तुम्ही समोरच्या पुढे नमन केलं, समोरच्या पुढे देव समजून वाकले, पाय पडले की अभिमान गळतो आणि तुम्ही तात्काळ देव होता. म्हणून सहजे, म्हणून अवचिता ते मीची झाले, म्हणजे तुम्ही देव झाले. असे निरंतर मिसळले उपासती. आणि म्हणून ही पंढरपूरची विशेषता आहे जी इतर तीर्थक्षेत्रात दिसून येत नाही, असं तुकोबाराय म्हणतात. की वाराणसी, गया, पहिली द्वारका, परी नये तुका पंढरीच्या. काय वेगळेपण आहे पंढरीचं या तीर्थापेक्षा? ते पंढरीशी कोणा नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. पंढरपूरला गेलेल्या लोकांचा अभिमान गळलेला असतो. का? तर ते एकमेकाच्या पाया पडतात, आणि एकमेकाच्या पाया पडलं की अहंकार गळतो. ज्ञानोबा बोलतात नमीजे, नमिता मान अभिमान गळिले, नमिता मान अभिमान गळाले. तुम्ही समोरच्या पाय पडले, समोरच्याला नमन केलं की अभिमान गळतोच, अहंकार गळतोच. आणि ते पंढरपुरात घडतं. पंढरपुरात गेलेली माणसं, पंढरपुरात गेलेले वारकरी एकमेकाच्या पाय पडतात, आणि पाय पडलं की अहंकार अभिमान गळतो. ज्याचा अभिमान अहंकार गळालाय तो मोक्षाचा अधिकारी असतो. भले आज नाही, काही दिवसांनी तो जरूर मुक्त होईल. म्हणून पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. तुकोबाराय म्हणतात की असो नसो भाव, जो हा देखे पंढरी राव. आता एवढं जर चरण वाटलं, एवढं चरण वाचलं तर आम्ही काय अर्थ काढतो यातून? की तुकाराम महाराज असं म्हणेल, भाव असो नसो, तुम्ही एकदा पांडुरंग बघा, तुम्हाला मुक्ती मिळते. असो नसो भाव, जो हा देखे पंढरी राव. पांडुरंग पाहिला की तुम्हाला मुक्ती मिळते. तुमचा भाव असो की नसो, तुम्ही पापी का असणार,
पण त्याच्या खाली काय लिहिलंय? चंद्रभागे नाती तुका म्हणे भलते याती. असो नसो भाव जो हा देखे पंढरीराव. भाव असो नसो, पांडुरंग पाहायला तुम्हाला मुक्ती मिळते, पण खाली बांधलंय ना चंद्रभागे नाती तुका म्हणे भलते याती. तुम्ही पंढरपूरला गेले, तुमचा भाव नाहीये, पांडुरंग पाहिलाय, पांडुरंग पाहिलाय, पण खाली बांधलंय की चंद्रभागे स्नान करून मग माझ्या दर्शनाला ये. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. चंद्रभागे नाती तुका म्हणे भलती याती. तुझा भाव नाहीये, तू पांडुरंगाच्या दर्शनाला गेलायस मान्य, पण तुकोबारायन बांधलं की आधी चंद्रभागेचं स्नान कर. आणि चंद्रभागेचं स्नान केलं तर फायदा काय होतो? अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या. चंद्रभागा नुसती डोळ्याने पाहिलं तर सगळ्या जगातल्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं. पाप तर धुवून जातात, पण जगातल्या सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला लागतं. अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखील या. नुसती डोळ्यानं पाहिली तर एवढं पुण्य, मग प्रत्यक्ष तिच्यात आंघोळ केल्यावर किती पुण्य मिळेल? अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखील या. तुम्ही पंढरीत आलात, पंढरपूर पाहिलं, तुमचे सगळे पाप पळून जातात. चंद्रभागा पाहिली, सगळे पाप पळून जातात. चंद्रभागे स्नान केलं, सगळी पाप पळून जातात. जीवनात पुण्य येतं. आणि मग तुम्ही पापी आहेत, दुष्ट आहेत, पण चंद्रभागे स्नान करून गेलाय तर तुमची पापं कटली, पण पांडुरंगापुढे गेलाय तर तुमच्या मनात पांडुरंगाबद्दल एक भाव निर्माण होतो, प्रेम निर्माण होतं. आणि मग भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. तुम्ही दुष्ट आहेत, पापी आहेत, पण डायरेक्ट पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ नका. चंद्रभागे स्नान करा मग जा. का तर चंद्रभागा डोळ्याने पाहिली, तिच्या स्नान केलं तर सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं, पाप कटतात. आणि एवढं पुण्य पदरी आलं की तुम्हाला पांडुरंगाबद्दल भाव निर्माण होतो, आत्मीयता निर्माण होती, प्रेम निर्माण होतं. आणि हा भाव घेऊन तुम्ही पांडुरंगाकडे जाता. आणि ज्याच्या जीवनात भाव आहे ती भक्ती असते, भक्तीतून मुक्ती असते. आणि म्हणून अभंगाच्या मागच्या पुढच्या चरणाची लिंक साधत जा, म्हणजे गैरसमज होत नाहीत. नुसतं एवढं जर चरण वाचलं की असो नसो भाव जो हा देखे पंढरीराव. तुकाराम महाराज असं म्हटलेत का की तुमचा भाव नसला चालते, तुम्ही जा पांडुरंगाच्या पाय पडा, तुम्हाला मुक्ती देतो. नाही ना, पण पुढचं चरण वाचा ना. चंद्रभागे नाती तुका म्हणे भलते याती. चंद्रभागेत नहा आणि मग पांडुरंगाच्या दर्शनाला जा. आधी भाव नव्हता, पण चंद्रभागेत नहाले, आंघोळ केली, आता भाव आलाय आणि मग पांडुरंगाकडे गेले. या भावाने तुम्हाला पांडुरंग प्रसन्न होतो आणि मुक्ती देतो. आणि म्हणून उठाउठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण. या जगात कोणतं स्थळ आहे की तिथं गेलं की तुमचा अभिमान जातो? तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. पंढरपुरात गेलं की उठाउठी तात्काळ तुमचा अहंकार जातो. असं जगात कुठलंच तीर्थक्षेत्र नाही, ते एकमात्र पंढरपूर आहे. का तर पंढरपूर भूवैकुंठ आहे, तीर्थाचा बाप आहे. पंढरपूरला गेले की तात्काळ उठाउठी तुमचा अभिमान जातो. आणि मग काय फायदा होतो? ते या पंढरीस घडे खळा पाझर रोकडे. पंढरपुरात गेले की उठावटी अभिमान जातो. तुम्ही खळ आहेत, दुष्ट आहेत, पण पंढरपुरात गेले की उठावटी अभिमान जातो. अभिमान गेला की भाव जागृती होते. तुम्ही पांडुरंगाकडे भावाने प्रेम घेऊन जाता, पांडुरंग कृपा करतो, अभिमान गेला मुक्त करतो. आणि म्हणून पंढरपूरची वारी ही वारीच्या पद्धतीनं व्हावं. हा अभंग अनेकाला कोड्यात टाकतो आणि परेशानही करतो. अनेक लोक या अभंगावर बोललेत, मी फार शहाणा आहे, मीच सगळ्यात चांगला सोडवतोय, अशातलाही भाग नाहीये. पण तुम्ही अनेकाचे अभंग ऐका, या अभंगावरचं चिंतन निरूपण ऐका की एकीकडे वेदांत शास्त्र सांगते की साधन चतुष्टायुक्त असावं लागतं, विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षत्व असावं लागतं, त्याशिवाय मोक्ष मिळत नाही. संत भेटीशिवाय मोक्ष नाही, आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही. आणि इथं तसंच तुकोबाराय म्हणतात नुसत्या पंढरीच्या वारीनं मोक्ष आहे, इतका सोपा मोक्ष कसं काय? आणि मग वेदांतशास्त्रात एवढा आटापिटा कशा करता? एवढं अवघड का लिहिलंय आणि इथं एवढं सोपं कसं केलंय? तर सोपंच केलंय. वारीने मुक्ती मिळते, पण वारीच्या पद्धतीने केली तर, वारीच्या पद्धतीने केली तर म्हणजे कशी? अखंड रामनाम घेत घेत वारी करायची. रामनामानं विवेक वैराग्य प्राप्त होतं, अहंकार मरतो. आणि ज्याजवळ विवेक वैराग्य आणि अहंकार मिळाला तो मुक्तच होतो. एक प्रकारे
हे विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षत्वच आहे. त्यात तरी काय? तिकडं त्या साधन चतुष्टयात काय विवेक वैराग्य, नामाने विवेक वैराग्य आले. समाधी षटक शमदम वगैरे वगैरे, नामाने शमदम येतातच. शमदमावरी हरी झाला, नामाने झाला ना, शमदमावरी हरी झाला. समाधान येतं, तितिक्षा येते, उपरत येते, सगळं येतं. जे विचारसागरात निष्काम कर्मयोगानं आणि उपासनेनं अर्थात नामानं सांगितले ते नुसत्या नामानंच घडतं, नुसत्या नामानं घडतं. पण जोडीला निष्काम कर्मयोग असेल तर अजून चांगलं. दुधात साखर पडली. म्हणून वारी अखंड नाम घेत करा. अखंड नामस्मरणाने नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त वपाश. हा फायदा होतो. नामाने विवेक वैराग्य येतं, अहंकार जातो आणि विवेक वैराग्य आहे आणि अहंकार गेला अशाला सद्गुरू शोधत येतो आणि मुक्ती देतो. आणि म्हणून पुंडलिकाने पांडुरंगाकडून वर मागून घेतलाय की देवा, जे कोणी वारकरी तुझ्या वारीला येतील पण वारीच्या पद्धतीने करतील, अर्थात अखंड रामनाम घेत वारी करतील, त्यांना तू मोक्षाचा अधिकारी बनव. भविष्यात कधी ना कधी त्यांना मोक्ष जरूर दे, असं वर मागून घेतला. आणि तो वर पांडुरंगाने दिला. ह्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज लिहित आहेत, पुंडलिका दिलावर करुणा करे विठ्ठले. पुंडलिका दिलावर करुणा करे विठ्ठले. आता पुंडलिकाचा इतिहास आपल्या सर्वांना श्रुत आहे, माहीत आहे. पुंडलिक पूर्वीचा सगळा इतिहास सांगत नाही, वेळ संपत आलाय आपला. शॉर्ट 2 मिनिटात सांगतो आणि पुढे चलतो. पुंडलिक चंद्रभागेमध्ये आईवडिलाला मांडीवर घेऊन सेवा करतोय. चंद्रभागेच्या पात्रात बसलाय. एका मांडीवर आईचं डोकं, दुसऱ्या मांडीवर वडिलाचं डोकं, आणि पुंडलिक आईवडिलाची सेवा करतोय. हातपाय दाबतोय वगैरे वगैरे. आईवडिलाला झोप लागली. हा पुंडलिक मागच्या जन्मातला कोणतरी XYZ राजा आहे आणि भगवान विष्णूनं, भगवान कृष्णानं या पुंडलिकाला त्या जन्मात वचन दिलं होतं, भविष्यात तू पुंडलिक असशील आणि मी तुला भेटेल, तुझा उद्धार करेल वगैरे वगैरे, असं काहीतरी इतिहास आहे. तो असाच असावा, इफ आय एम नॉट रॉंग. आणि ते वचन पूर्ण करण्यासाठी भगवान पंढरपूरला आलेच. आता ते रुक्मिणी माता रुसली, ती राधा आली होती. भगवान कृष्णानं राधेला पाणी मागितलं, जवळ बायको असून तिराईतबाईला पाणी मागितलं. रुक्मिणी मातेला राग आला. आपल्या घरात तेच, आपल्या घरात बायको बसली आणि एखादी तिराईतबाई जर घरी आली, आपण म्हणलं त्या तिराईतबाईला हे जागा पाणी आण, तर बायकोचा माता ठणकलच की. ती म्हणे मी आहे ना, मला का मागानात, तिराईतबाईला का मागाता. तसंच देवाच्या घरी झालं. रुक्मिणी माता आणि राधा बसल्यात. देवानी मुद्दाम राधेला पाणी मागितलं, रुक्मिणीला मागितलं नाही. आईसाहेबाला राग आला, रुक्मिणी माता रुसल्या. नीट ह्या दिंडीरवनात आल्या. त्याचं नाव बहुतेक दिंडीरवनच आहे, इफ आय एम नॉट रॉंग. सोलापूर जिल्ह्यात या दिंडीरवनात आल्या. मग देवाने काही बाळगोपाळ घेतले सोबत आणि रुक्मिणी मातेला शोधायला निघाले. मग आल्यानंतर पुंडलिकाला भेट द्यायची होती. ही सगळी देवानंच लीला रचली होती, कारण देवाला या वनात यायचंच होतं पुंडलिकाला भेटायला, दिलेलं वचन पूर्ण करायला. देवाने पाहिले पुंडलिक आईवडिलाला मांडीवर घेऊन सेवा करतोय. देव गेले पुंडलिकाकडं आणि पुंडलिकाला आवाज दिला, म्हणले पुंडलिका मी कृष्ण आलोय, भगवान विष्णू आलोय, ब्रह्मांड नायक आलोय. पुंडलिक देवाला बोलतोय, देवा तूच एकटा देव नाहीयेस, जगात चराचरात तूच नटलायस, हे समजतं ही श्री वासुदेव, जगात तूच नटलायस. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे, जगातील प्रत्येक वस्तू हा कृष्ण आहे. मग तूच एकटा कृष्ण आहे आणि जगातही सगळे कृष्ण आहेत, तर माझ्या मांडीवर झोपले ते माझे आईवडील कृष्ण आहेत. त्या कृष्णरूपी आईवडिलाची मला सेवा करू दे, ती संपू दे, मग तुझ्याशी बोलल. तो पण उभा राहा. एक वीट टाकली मागून त्या विटेवर उभा राहा म्हणला. का रे पुंड्या मातालासी उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे धीट मागे भिरकावली से वीट, तुकोबा राय बोलतात. देव म्हणाल ठीक आहे बाबा. देव त्या विटेवर उभा राहिला, एकाच विटेवर कृष्ण उभे राहिले. पुंडलिकाची थोड्या वेळात भक्ती संपली, आईवडिलाची सेवा संपली. पुंडलिकाने
उठले पुंडलिक, भगवान कृष्णाचं दर्शन घेतलं आणि म्हणले, पुंडलिका माग, तुला काय मागायचं? म्हणले, देवा मला काही नको, मला काही नको. मग म्हणले, या विटेवर युगे युगे हे जग आहे तो पण असंच उभा राहा आणि येणारा प्रत्येक वारकरी, प्रत्येक भक्त, प्रत्येक वारकरी त्याचा उद्धार करा, त्याला मुक्ती द्या. असं पुंडलिकानं भगवान कृष्णाला बांधलंय आणि भगवान कृष्ण तथास्तु म्हणून त्या पाषाणरूपी मूर्तीत ट्रान्सफर झालेत, बदललेत. म्हणून नाही घडविला नाही बैसविला. तुकोबाराय म्हणतात, नाही घडविला नाही बैसविला. ही पंढरपूरची भगवान कृष्णाची मूर्ती हे साक्षात भगवान कृष्ण मनुष्य रूपात, देव पण मनुष्य रूपात या भगवान कृष्णरूपी मनुष्याचं रूपांतर त्या पांडुरंगाच्या मूर्तीत झालेलं आहे. म्हणून ही घडवलेली नाहीये, ही घडवलेली नाही, ही स्वयंभू मूर्ती, साक्षात ते कृष्ण आहेत. पांडुरंगाची मूर्ती म्हणजे साक्षात कृष्ण आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नाही घडविला नाही बैसविला. तुका म्हणे, मूर्ती घडविली जे म्हणती तयामुखी प्रति किडे पडो. कुणी जर म्हणला की पांडुरंगाची मूर्ती ही कृष्णाची मूर्ती पंढरपुरातली घडवलेली आहे, दगडाची घडवलेली, त्याच्या तोंडात किडे पडो म्हणले. तुका म्हणे, मूर्ती जे घडविली म्हणती तयामुखी प्रति किडे पडो. म्हणून पांडुरंगाची ही मूर्ती घडवलेली दगडाची म्हणू जाऊ नका, पाषाणाची म्हणू नका. हे साक्षात कृष्ण या पाषाणरूपी मूर्तीत ट्रान्सफर झालेत, बदललेत आणि ते साक्षात कृष्ण पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या रूपात उभे आहेत. आणि हे कृष्ण येणाऱ्या भक्ताची युगे युगे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आशीर्वाद देऊन उद्धरित करतायत, मुक्ती देत आहेत. देवत्व अशी मुक्ती दे, हे पुंडलिकानं भगवान कृष्णाकडून वर मागून घेतलाय. आणि म्हणून इथे तुकोबाराय म्हणतात की पुंडलिका दिला वर, करुणा करे विठ्ठले. पुंडलिकानं वरच मागून घेतला विठ्ठलाकडून, कृष्णाकडून, की हे विठ्ठला, हे कृष्णा. विठ्ठल हे नाव पुन्हा पडलं, पण आधी कृष्ण नाम. हे कृष्णा, तू या विटेवर उभा राहा, कायमचा उभा राहा, ही विट सोडू नको. युगे युगे तुझ्याकडे जो कोणी भक्त येईल, जो कोणी भक्त येईल त्याचा तू उद्धार कर. मग येणारा भक्त तो मूढ असो, पापी असो, जसा असेल तसा असेल, त्याचा उद्धार कर. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज लिहितात की मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे. मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे. आता इथे फार गंमत आहे. अभंगाची मागची पुढची संगती घेतली नाही आणि एवढंच चरण जर वाचलं तर लोक असा अर्थ काढतात की मूढ पापी जैसे तैसे उतरी काशी लावणी. तुकाराम महाराजांनी असं लिहिलंय अभंगात की मूढ पापी जैसे तैसे उतरी काशी लावणी. महाराजच म्हणले, पंढरपूरला जो कोणी गेलाय तो मूढ असो, पापी असो, कसाही असो, तो एक बार पांडुरंगाच्या पाय पडला की पांडुरंग त्याला कासाला लावून त्याला भवसागराच्या पैल तीराला सोडतो आणि मुक्त करतो. एवढंच चरण वाचलं तर असंच अर्थ निघेल की मूढ पापी जैसे तैसे उतरी काशी लावणी. देवा तुझ्याकडे येणारा मूढ असो, पापी असो. समजा एखादा मनुष्य डायरेक्ट खून केला एखाद्याचा आणि पांडुरंगाच्या मंदिरात गेलं आणि दर्शन घेतलंय, आता पांडुरंग त्याला माफ करेल का, मुक्ती देईल का? इकडे तुकोबाराय म्हणतात की ऋण वैर हत्या हे तो न चुके न देता. जगातलं कुठलंही पाप हरिनामानं धुतल्या जातं, पण ऋण, वैर आणि हत्या हे 3 पाप कशाने धुतले जात नाहीत, हरिनामाने सुद्धा नाही, कशाने धुतले जात नाही, ते फेडूनच पार पडायला लागतात. मग एखाद्या माणसाने कुणाचा खून केला आणि गेल्या पांडुरंगाच्या मूर्तीसमोर उभा राहिला, दर्शन घेतलंय, मग त्याचा उद्धार करेल पांडुरंग? मग मूढ पापी जैसे तैसे उतरी काशी लावणी. मूढ आहे, पापी आहे, खून करून आलाय आणि देवाचं दर्शन घेतले पांडुरंगाचं, पांडुरंग त्याला मुक्ती देईल? नाही. या चरणाचा असा जर अर्थ काढा, एवढं चरण वाचलं तर सरळ अर्थ निघतो की मूढ पापी जैसे, पापी एखादा खुनी आहे, मूर्ख आहे, नालायक, बाळवट आहे, वाईट कर्म करून आला आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलंय आणि पांडुरंग त्याला मुक्त करतो. एवढंच चरण वाचलं तर एवढंच अर्थ निघेल आणि निघतोय. पण याच्या मागचं बघा ना, मूढ पापी जैसे तैसे उतरी काशी लावणी. कधी कधी तो मूढ पापी जर पंढरीचा वारकरी बनला तर. अभंगाची संगती लक्षात घेत जा. कारण पहिल्या चरणात, दुसऱ्या चरणात पहिलं चरण गुंतलंय, तिसऱ्या चरणात दुसरं गुंतलंय आणि चौथ्यात तिसरं गुंतलंय. असा अभंग आहे तुकोबारायचा. प्रत्येक अभंग पुढच्या चरणात मागचं चरण गुंतलेलं असतं. मग मूढ पापी जैसे तैसे याच्यामध्ये मागचे 2 चरण गुंतली आहेत. मूढ पापी जैसे तैसे यांचा उद्धार कर देवा, यांना मुक्त कर. पण कधी? ते पंढरीचे वारकरी झाले तर. मूढ पापी जैसे तैसे उतरे काशी लावणी, पण कधी?
ते पंढरीचे वारकरी झाले तर. आणि मग मूड असो, पापी असो, कसलाय असो, तो देवा तुला शरण आलाय, पण पंढरीचा वारकरी होऊन आलाय आणि आता कायमची वारी करायलाय, तेव्हा त्याला मुक्त कर, तेव्हा तो मोक्षाचा अधिकारी आहे. नसता नुसता एकदा आलाय खून करून, मुडे पापी खून करून आलाय, त्याला मुक्त कर असा अर्थ काढू नका. मग मुडे पापी आहे, वाईट वागतोय, पण आता हे टाकले पांडुरंगाला भेटायला गेलाय, दर्शन घेतलंय. आधी जरी दुराचारी तरी आता सर्वोत्तमचे अवधारी, जसा बुडाला महापुरी न मरता निघाला. जनाबारा म्हणतात की आधी दुराचारी आहे, पण आपल्या वाईट कर्माचा पश्चाताप झालाय आणि पांडुरंगाला भेटायला गेलाय, पश्चातापाच्या अश्रूंनी स्नान केलंय. आधी दुराचारी, आता दुष्कृत्य टाकली आहेत, त्याला पश्चाताप झाला दुष्कृत्याचा, आणि पांडुरंगापुढे जाऊन उभा राहिला, हापडी तापडी केली, पांडुरंगाचं दर्शन घेतलंय. अशा माणसाला पांडुरंग मागचे गुन्हे माफ करतो. पण पांडुरंगाकडे आलाय, गुन्हा करून आलाय, दर्शन घेतले, पुन्हा गुन्हा करायला चाललाय, अशाला माफ करीत नाही. गुन्हेगार आहे, पापी आहे, वाईट वागलाय, पण वाईट वागल्याचा पश्चाताप झालाय आणि पश्चाताप घेऊन पांडुरंगाकडे गेलाय आणि पांडुरंगाला म्हणतो की मी मागे वाईट वागलोय देवा, याचा पश्चाताप आहे मला, आता मी वाईट वागायचं सोडून देतो, मला मागचं माफ कर. अशाचा देव उद्धार करतो. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की ती भलतेनी भावे, मन मज आतू येते व्हावे, आले तरी आगवे मागील वाव. नीट आहे का? ती भलतेनी भावे, मन मज आतू येते व्हावे, आले तरी आगवे मागील वाव. कोणताही भाव घेऊन माझ्याकडे या, भलत्या भावानं, कोणत्या भावाने माझ्याकडे या, मी तुम्हाला मागचं माफ करील. आले तरी आगवे मागील वाव. वाव म्हणजे व्यर्थ, मागचं व्यर्थ गेलं, सुटलं, गंगेला झालं, तुला माफ करील मी. पण कसा आहे? पश्चातापाच्या अश्रुत अंघोळ करून ये. दुष्कृती जरी झाला तरी अनुतापे तीर्थी नहाला, नाहुनी मजा आतो आला सर्व भावे. दुष्कृती आहे, वाईट वागतोय, पण अनुतापाच्या तीर्थात नहालाय, पश्चातापाच्या अश्रुत अंघोळ केली. अर्थात ज्याला आजपर्यंत वाईट वागल्याचा पश्चाताप होतोय की देवा हे चुकलं, हे वाईट वागलोय मी, हे माझ्याकडून खरोखरच चुकलंय, मला माफ कर, मी आता वाईट वागणार नाही, असा भाव घेऊन आलाय, देव त्याला माफ करतो. आणि त्या शब्द वापरले भलतेनी भावे, ती भलतेनी भावे, मन मज आतू येते व्हावे, आले तरी आगवे मागील वाव. अरे तू कोणताही भाव घेऊन ये म्हणले, भक्तीने ना ते विरोधाने, पण मागच्या केलेल्या वाईट कर्माचा पश्चाताप कर, ते टाक, त्या वाईट कर्माचा तुला पश्चाताप होऊ दे, आणि मग माझ्याकडे, मी तुला माफ करेल. ती भलतेनी भावे, मन मजा आतू येते व्हावे, आले तरी आगवे मागील वाव. आणि याचे उदाहरण आहेत. भलती जाती जन्मावे, भजीजे का विरोधावे, भक्ती का वैरी व्हावे माझी याची. तुम्ही कुणी असा, भक्त व्हायचं तर देवाचं व्हा, किंवा वैरी व्हायचं तर देवाचं व्हा. नारदा, ध्रुवा, अक्रोरा, शुकाहन, सनत कुमारा, या भक्ती मी धनुधरा प्राप्य दशा. देव म्हणतात भक्त होऊ नये, नाही तर वैरी होऊ नये, पण मला शरण ये. कोणताही भाव घेऊ नये, भलते आणि भावे, मन मज आतू येते व्हावे. कोणत्याही भावाने, प्रेम भावाने ये, नाही तर विरोध वैरी भावाने ये, मी तुला माफ करेल. नारदा, ध्रुवा, अक्रोरा, शुकाहन, सनत कुमारा, या भक्ती मी धनुधरा प्राप्य जैसा. नारद, ध्रुव, शुक, सनत कुमार भक्तिभावाने गेले, प्रेमाने गेले. गोपिकाशी कामे, तया कंसा भय संभ्रमे, येता घातकीया मनोधर्मे शिशुपालादिका. भलता भाव, कोणताही भाव, भलतेनी भावे. हे शिशुपाल देवाला शिवाय द्यायचा, घात करायला टपले होते, कंस मारायला टपला होता, वैरभाव होता. वैरभाव होता तरी देवानी उद्धार केला का? की या वैराचं चित्त भगवंताशी अखंड जडून होतं. कवने के मिशे चित्त माझ्या ठाई प्रवेशे, इतुली हो अपेशे मग मी होणे असे. कोणतंही कारण असो, प्रेम असो, वैर असो, कोणत्याही कारणानं तुमचं चित्त भगवंताशी अखंड जडून राहावं, देव तुमचा उद्धार करतो. देवाशी चित्त जडून राहावं. गोपिकाशी कामे, कंसा भय संभ्रमे, हेरा घातकीया मनोधर्मे शिशुपालादिका. स्वैरेपणेची पांडवा, स्वैरेपणेची पांडवा, माझे सायुज्य यादवा, ममत्वे वसुदेवादिका सकळा. यादव माझे स्वैरेत, या भावानं मला चिटकून राहिले, मी त्यांना मुक्ती दिली. वसुदेव की
कृष्ण आमचा मुलगा आहे, कृष्ण आमचा मुलगा, अखंड चित्त माझ्याशी जडून राहिलं, मी मुक्ती दिली. गोपिका कामवासनेने आल्या, माझ्याशी चित्त जडून राहिलं, मी मुक्ती दिली. कंस मला मारायच्या भावनेने टाकला, अखंड चित्त माझ्याशी जडून राहिलं, मी कंसाला मुक्ती दिली. शिशुपाल शिवाय देत होता, वैरभावानं आला, पण चित्त अखंड माझ्याशी जडून आहे, मी मुक्ती दिली. ते मी भलतेने भावे, मन मज आतू येते व्हावे, आले तरी आगवे मागील वाव. कोणत्याही भावानी या, प्रेमाने या नाही तर विरोधाने या, वैराने या, मित्र व्हा ना तर शत्रू व्हा, माझे व्हा, मी तुम्हाला मुक्ती देईल. तुमचं चित्त कोणत्याही भावानं माझ्याशी अखंड जोडू द्या. मी एकुलानीचे खागे मजयो भलतेनी मार्गे, भक्तीविषयी विरागे अथवा वैरे. म्हणून पार्थापाही प्रवेश आहे माझ्या ठाई, उपायाचे नाही वाणीचे इथे. भक्तीने या, वैराग्याने या, विरोधाने या, कशाने या, भक्ती विषय विराग्य अथवा वैरे. कशाने या, विषय भक्ती वैराग्य वैर कोणत्या भावाने मी तुम्हाला मुक्ती देईल, पण चित्त माझ्याशी अखंड जडू द्या, मी तुम्हाला मुक्ती देईल. कंस मारायच्या भावनेने आला, पण चित्तात सारखा कृष्ण घोळत होता. कृष्ण मारायचा, कृष्ण मारायचा, कृष्ण मारायचा, चित्त कृष्णाशी अखंड जडून होतं. मग कवने के मिसे चित्त माझ्या ठाई प्रवेशे, येथील हो अपेसे मग मी होणे असे. कोणत्या काही भावाने होत नाही, प्रेमाने असो तर वैराने असो, चित्त कृष्णाशी अखंड जडून राहावं, ते चित्त कृष्ण रूप होतं. कृष्ण तुम्हाला मुक्ती देतो. म्हणून भलतेनी भावे, मन मजा आतू येते व्हावे, आले तरी आगवे मागील वाव. तुम्ही कोणत्याही भावाने या, प्रेमाने या, विरोधाने या, दुश्मनी या, कशाने या, पण चित्त माझ्या ठाई जडू द्या, मी तुम्हाला मुक्ती देईल. तसंच या ठिकाणी मूड पापी जैसे तैसे, उतरी काशी लावणी. मूड आहे, पापी आहे, मी बोललो खून करून आलाय, पांडुरंगाच्या पाय पडलाय आणि पुन्हा जाऊन मला खूनच करायचे, ही भावना घेऊन आला, तर पांडुरंग त्याला मोक्ष देत नाही, माफ करत नाही. खून करून आलाय, पापी आहे, मूड आहे, खून करून आलाय, पण त्याला पश्चाताप झालाय. देवा मी फार वाईट केलंय, माझं चुकलंय, मला माफ कर, मी आता असं वागणार नाही, आता मी तुझी नियमित वारी करेल. असे जे माणसं आहेत ते मूळ पापी जरी असले तरी ते मोक्षाचे अधिकारी आहेत. का? तर आतापर्यंत पाप केलंय, त्या पापाचा पश्चाताप झालाय, पश्चातापाच्या अश्रू स्नान केलंय, हा पश्चाताप घेऊन देवाकडे गेले, देवाच्या पाय पडलेत आणि देवा मी पुढे वाईट वागणार नाही, मागचं दुष्कृत्य घडले याचं मला माफ कर, देव अशांना माफ करतो, मी आता नियमित वारी करेल. असा मागचा पापी मूळ जरी असला, नियमित वारी करत असेल, पश्चाताप झाला असेल, तर तो सुद्धा मोक्षाचा अधिकारी बनो, अशी मागणी अभंगाच्या 3ऱ्या चरणात पुंडलिक महाराज करतायत आणि म्हणतायत की मूळ पापी जैसे तैसे उतरी काशी लावणे. म्हणून याचा असा अर्थ घेऊ नका, पुन्हा एकदा रिपीट करतो की मूळ आहे, पापी आहे, खुनी आहे, डाकू आहे, कुठलाच पश्चाताप नाही, पांडुरंगाचं एकदा दर्शन घेतलंय, आलाय, माघार गेलाय, पुन्हा खूनच करायला लागलाय, अशाला पांडुरंग माफही करत नाही, मुक्ती देत नाही. का त्याचं चित्त ठीक आहे, कंस दुश्मन होता, वैरी होता, कंस कृष्णाला मारायला टपला होता, पण कृष्ण मारायचा या भावनेने कंसाचं चित्त कृष्णाशी अखंड जडलं होतं, कंसाचं चित्त अखंड जडलं होतं. असं हे या चरणात जे मूळ पापी यांचं चित्त कृष्णाशी अखंड जडलेलं नाहीये ना. कंस काय म्हणायचा? कृष्ण मारायचा, रात्रंदिवस एकच ध्यास, कृष्ण मारायचा, कृष्णाचं भजन घडायचं, विरोधी भक्ती पण भजन घडायचं, चित्त कृष्णाशी जडून राहिलं, आणि चित्त कृष्णाशी जडून राहिलं की ते कृष्ण रूप होतं, कृष्ण त्याला मुक्ती देतो, दुश्मन असला तरी. पण इथं या 3ऱ्या चरणात मूळ पापी एकदा आलाय, खून करून आलाय, पांडुरंगाच्या पाय पडला, निघून गेला, पुन्हा खूनच करतोय, त्याचं चित्त कृष्णाशी जडून नाहीये ना, म्हणून कृष्ण त्याला माफ करत नाही, पांडुरंग माफ करत नाही, मुक्ती देत नाही. मग मूळ आहे, पापी आहे, खुनी आहे, डाकू आहे, वाईट कृत्य करून आलाय, पण त्याचा पश्चाताप झालाय, पश्चातापाच्या अश्रूत आंघोळ गेली, हा पश्चाताप घेऊन देवाकडे आलाय आणि देवाला म्हणतो, देवा मागचं वाईट वागले, असं मला पश्चाताप आहे, मागचं मला माफ कर, इथून पुढे मी वाईट वागणार नाही, आणि वाईट तर वागणार नाही ना, तर पंढरीची नियमित वारी करील, असा पापी मूळ सुद्धा मोक्षाचा अधिकारी बनतो, असा याचा अर्थ आहे. आणि म्हणून मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे. आणि म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या.
तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. महाराज म्हणतायत की पुंडलिकानं जे पांडुरंगाकडून वर मागून घेतलाय की पांडुरंगा तू कायमचा विटेर उभा राहा आणि युगे युगे जे कोणी तुझ्या भेटीला दर्शनाला येतील त्यांना मुक्त कर, त्यांचा उद्धार कर. भले मग ते पापी असोत मूढ असोत, पापी असोत मूढ असोत तरी त्यांचा उद्धार कर. पण कधी त्यांनी पाप करायचं टाकलं, केलेल्या पापाचा पश्चाताप आहे, पश्चातापाच्या अश्रूत आंघोळ केली आहे, आता वाईट वागायचं सोडलंय, जे वाईट वागले त्याचा पश्चाताप आहे आणि पुन्हा वाईट वागणार नाही अशी भावना घेऊन देवापुढे उभा राहिलाय, पांडुरंगापुढे उभा राहिलाय आणि इथून पुढे मी पांडुरंगा तुझी नियमित वारी करील, अशा माणसाला मोक्षाचा अधिकार दे. आणि अशाही माणसाला, चांगल्या तर माणसाला दिलेत, पण अशाही माणसाला, दुष्ट मूढ पापी माणसालाही नियमित वारी केली तर मोक्षाचा अधिकार दिलाय. हे पुंडलिकरायाचं बोलणं सत्य झालंय, खरं झालंय. हनुमान महाराज म्हणतात की तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. आपण यथामती अभंगाचा भावार्थ पाहिला. 2 मिनिटात धावता सारांश. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, पुंडलिका दिलावर करुणाकरे विठ्ठले, मूळ पापी जैसे तैसे उतरिकाशी लावणी, तुका म्हणे खरे झाले एका बोले संताचे. अतिशय क्लिष्ट परंतु चिंतनीय अभंग आहे. बऱ्याच लोकांना, मी म्हणणाऱ्यांना अभंग सोडवताना नक्कीच घाम फुटतो. याचा अर्थ काय घ्यावा हेच कळत नाही की पंढरीचा वारकरी आणि तो मोक्षाचा अधिकारी आहे. असंख्य लोक वारी करतायत, मग ते सगळेच अधिकारी आहेत का? तर नाही. पंढरपूरला जातात पण पिक्चरचे गाणे ऐकत जातात, मजा करत जातात, वाचाळ गप्पा हाणत जातात. भले वारकरी आहेत, वारी करतात, पण वाचाळ गप्पा हाणतात, गाणे ऐकत जातात. ते मोक्षाचे अधिकारी नाही आहेत, ते संसार बंधनाचेच अधिकारी आहेत. मग कोणता वारकरी मोक्षाचा अधिकारी आहे? वारी करतो पण मोक्षाचा अधिकारी आहे कोणता? कोणता वारकरी मोक्षाचा अधिकारी आहे? तो जो अखंड रामनाम घेत वारी करतो तो मोक्षाचा अधिकारी आहे. का? तर अखंड रामनामानं नामे होई विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. जो अखंड रामनाम घेतो त्याच्या जीवनात विवेक वैराग्य येतं नामाच्या बळावर, त्याचं अंतकरण शुद्ध होतं, अर्थात चित्त निर्मळ होतं. निर्मळ चित्तात कृष्ण येऊन राहतो, त्याला गुणातीत अवस्था प्राप्त होते, तो मुक्त होतो. अखंड रामनामानं त्याचा अहंकार गळून पडतो आणि ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, ज्याचा अहंकार गेलाय, त्याला मुक्ती लाभते, देव मुक्त करतो. श्रीगुरु येतो, श्रीगुरु नसेल तर देव स्वतः येतो श्रीगुरु बनून, त्याला अहम ब्रह्मास्मी महावाक्याचं श्रवण करून मुक्त करतो. आणि म्हणून वारी ही वारीच्या पद्धतीने व्हावी. तुम्ही 4 धामाला फिरा, कुठं कुठं फिरायचं फिरा, हे निष्फळ आहे, निरर्थक आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ज्ञानोबर आहे. तुम्ही कुठे जा, 4 धामला जा, कुठं 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 जायचं, सगळा भारत फिरून या. पण हरिनाम घेत घेत जर गेले नाही तीर्थाला तर ते व्यर्थ आहे म्हणले. पण वारी हरिनाम घेत घेतच असावी, वाचाळ गप्पा मारत नको. हरिनाम घेत घेतच असावी, तिचं फळ मिळतं. काय फळ मिळतं? तर तुम्हाला मुक्ती मिळते, तुम्ही मोक्षाचे अधिकारी बनता, मोक्षासाठी पात्र बनता, मोक्षासाठी इलिजिबल बनता. आणि मोक्षासाठी पात्र बनले तर आज ना उद्या मोक्ष मिळतच असतो. जरी इमिजिएट नाही मिळाला तर एकदा पात्र झाले मोक्षासाठी की भविष्यात कधी ना कधी मिळतोच. ती अवस्था, ती दशा तुमच्या जीवनात येते. असा वर पुंडलिकाने पांडवांकडून मागून घेतला आणि करुणाकर विठ्ठलानं, दयावान विठ्ठलानं तो दिलाही पुंडलिकाला. पुढे एक आट घातली पुंडलिकाने की देवा चांगले वारीला येतील, रामनाम घेत वारी करतील, तू त्यांचा उद्धार करशील का? ते चांगलेच आहेत, पण जे मूढ आहेत, पापी आहेत, वाईट वागतायत, त्यांचं काय? तर ते जर तुला शरण आले देवा, त्यांचं वाईट वागणं टाकलंय, खुनी आहे, डाकू आहे, पापी आहे, मूढ आहे, त्यांनी वाईट वागलाय, याचा त्याला पश्चाताप झालाय, पश्चातापाचे अश्रू स्नान केलंय, आणि देवा तुझ्यापुढे येऊन म्हणतो की देवा मी वाईट वागलो, याचा मला पश्चाताप आहे, खरोखर पश्चाताप आहे, याच्या पुढे मी वाईट वागणार नाही, मागचं सगळं सोडून देतो वाईट वागायचं, पुढे मी नीट वागेल, आशालाही तू माफ कर. आणि असं जे मूढ आहेत, पापी आहेत, वाईट वागायचं सोडून पश्चाताप करून नीट वागायलेत, मागच्या वाईट वागण्याचा पश्चाताप आहे पण आता नीट वागायलेत,
आणि पंढरीची वारी नियमित करायलेत तेही मोक्षाचे अधिकारी बनतात. चांगले तर मोक्षाचे अधिकारी बनतात. चांगला नियमित वारी करतो तो मोक्षाचा अधिकारी बनेलच म्हण देवा. रामनाम घेत वारी करतोय, चांगला आहे, रामनाम घेत वारी करतोय तो मोक्षाचा अधिकारी बनेलच. पण वाईट आहे, दुष्ट आहे, पण त्यांनी वाईट वागायचं सोडून दिले, पश्चाताप झालाय आणि आता रामनाम घेत देवा तुझी वारी करू लागलाय, तर त्यालाही माफ कर आणि त्यालाही मोक्षाचा अधिकार कर. म्हणजे वाईट आणि चांगले दोघांसाठीही पुंडलिकाने पांडुरंगाला बांधलंय आणि पांडुरंगानं मोकळ्या हातानं वरदान दिलंय की पुंडलिका चांगल्याचा तर मी उद्धार करेलच. जे नाम घेत वारी करतात त्या चांगल्याचा तर उद्धार करेलच, पण जे पापी आहेत तेही जर पश्चाताप करून माझ्या पुढे आले, चांगलं वागू लागले आणि नाम घेत वारू करू लागले तर त्या मूळ पापियांचा मी उद्धार करेल असा शब्द दिलाय. आणि म्हणून या पुंडलिक नावाच्या संताचा शब्द खरा झालाय. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे खरे झाले एका बोले संताच्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.